बांधकाम मंडळाकडील 1500 कोटी योजनेवर खर्च करून जो भ्रष्टाचार कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्याची चौकशी कामगार विभाग, महसूल विभाग आणि गृह विभाग अशा 3 समितीची संयुक्त समिती करून चौकशी करण्यात यावी म्हणून शासनाला 2 वर्षात 12 वेळा निवेदन सादर केलेलं आहे, परंतु शासनाने दखल घेतलेली नव्हती। सन 2017-18 पर्यंत जो बांधकाम कामगारांचा सेसकर होता तो 5074 कोटी रुपये मंडळाकडे जमा झालेला होता। त्यातून मंडळाने 1500 कोटी योजनेवर खर्च केलेला आहे। त्या योजनेमध्ये मध्यान्ह भोजन, बांधकाम कामगार जन आरोग्य योजना, तपासणी ते आजार उपचार योजना, माहिती पुस्तिका, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच, गृह उपयोगी वस्तू, साहित्याच्या किमतीपेक्षा 2 पटीने जास्त बोगस बिले तयार करून मंडळातील वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली होती। त्याचबरोबर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ, तत्कालीन कामगार मंत्री श्री खाडे यांच्या काळामध्ये हे भ्रष्टाचार झालेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरील जे नोकर भरती झालेली आहे ते तत्कालीन दोन्ही कामगार मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या संस्थेमधून झालेली आहे आणि त्या ठिकाणी भरती केलेले जे कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग प्रशिक्षित नाही आणि त्यांना ट्रेनिंग दिलेलं नाही आणि भरघोस त्या ठिकाणी वेतने त्यांना दिले जातात। उदाहरण तुम्हाला सांगतो, एखादा तालुका लेवलवर जर सुविधा केंद्रामध्ये जर बांधकाम कामगार आपल्या कामासाठी गेला तर त्या ठिकाणी 100 मधून 10 लोकांचे फक्त काम केले होतात। एक कामगाराला अर्धा तास, पाऊण तास घेतात, कारण त्यांना माहिती नसल्यामुळे काय करावं ते कळत नाही आणि त्या ठिकाणी रिन्युअलचे काम असो किंवा रजिस्ट्रेशनचे किंवा आर्थिक लाभाचे प्रकरण असावे ते कुठलेही कामकाज त्यांना येत नाही। 100 मधून 10 लोकांचं जर केले तर 90 लोकांना कामाचा खाडा करून सकाळी 5 वाजता येऊन पाळीत रांगेत उभे असतात आणि त्यांना परत जावावे लागतात आणि त्यांचा अर्ज रिजेक्ट केला जातो। अशा प्रकारची ही मंडळाची कामकाज चालू आहे आणि खाजगी ठेकेदाराला सुद्धा या ठिकाणी एक तालुक्याला 2 लाख रुपये महिन्याला देण्याचा काम हे मंडळ करीत आहे आणि अशा प्रकारे राज्यात हजारो मंडळांची सेतूची स्थापना केलेली आहे आणि अशा प्रकारे लूट या मंडळाकडून चालू आहे। म्हणून आम्ही 3 तारखेला सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यामध्ये नवीन मागणी आम्ही अशी मांडलेली आहे की त्या ठिकाणी राज्याचे विकास आयुक्त, लोकप्रिय सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे सर यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचं गृह विभाग मंत्रालय, बांधकाम विभाग मंत्रालय, महसूल विभाग मंत्रालय या संयुक्त 3 विभागाचा या समित्यात मोठे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून हा बडे जे मासे आहेत ते बरोबर चौकशीमध्ये सापडतील आणि हे जे कामगारांचा पैसा कुठेतरी वसूल होईल अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर राज्याचे हा जो 1500 कोटी रुपये खर्च झालेला आहे तो राज्याच्या मंडळाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव विवेक कुंभार यांनी केलेला आहे। विवेक कुंभार हे भ्रष्टाचारी आहेत, मनमानी करतात, हिटलर पद्धतीने वागतात, राज्याच्या कामगार आयुक्तांना विश्वासात घेत नाहीत। अशा प्रकारे या विवेक कुंभारांचा मनमानी कारभार आहे आणि त्यांनी जो पदके स्थापन केलेले आहेत राज्यामध्ये हे फक्त कामगार विभागाचेच पदके आहेत।
या महसूल आणि गृह विभागाचा त्यामध्ये समाविष्ट नाही आणि त्यांनी मनमानी पद्धतीने एकतर्फी जो काढलेला आदेश आहे तो त्वरित तातडीने रद्द करण्यात यावा आणि विवेक कुंभार यांची बदली करण्यात यावी आणि श्री तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हे लवकरात लवकर समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कामगारांना एक नवा संदेश द्यावा, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत।